समुद्राच्या निळ्या पाण्यावर झगमगणाऱ्या लक्झरी क्रूझवर संध्याकाळची थंड हवा वाहत होती. चांदण्याच्या प्रकाशात जहाजावर संगीत आणि हास्याचा माहोल होता. पण त्या सगळ्या गोंधळात काव्याच्या मनात मात्र एक वादळ उठलेलं होतं. विवेककडे पाहताच तिला काहीतरी ओळखीचं जाणवलं. त्याच्या डोळ्यात, चालण्यात, तीव्र नजरेत, सगळ्यात तिला रुद्राचा काहीसा अंश दिसत होता. मनोजने मागोही वळून विचारलं, कोण आहे तो? एवढं का पाहतेस? काव्या थोडी दचकल्यासारखी हसली. काय बोलतोस तू? फक्त असं वाटलं की तो थोडासा रुद्रसारखा दिसतो. मनोज खांदे उडवत म्हणाला, मला तर अजिबात नाही वाटत, पण तू त्याला अजून विसरली नाहीस म्हणून तसं भासतंय. काव्याने सुस्कारा टाकला. पण पुढच्या क्षणात तिचं हृदय धडधडू लागलं, कारण तिच्यासमोर गर्दीत उभा होता रुद्रच आणि त्याच्या शेजारी जेसिका. काव्याचा चेहरा क्षणात फिक्का पडला. काय योगायोग आहे हा. ती त्याला टाळायला आली होती आणि नियतीने त्यालाच तिच्यासमोर उभं केलं. जेसिकाने कटाक्ष टाकत उपहासाने विचारलं, काव्या, काय करतेस इथे? डेटवर आले आहेस का? मनोजचा चेहरा त्वरित कठोर झाला. काव्या, चल, अशा लोकांशी बोलणं म्हणजे वाईट नशीब ओढवून घेणं. ते दोघं पुढे सरकले, पण रुद्र शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिला. त्याच्या नजरेत राग, तळमळ आणि अनामिक वेदना होती. काव्या आपल्या सूटमध्ये पोहोचताच दरवाजातून एक मोठं कठोर हात तिचा हात ओढत बाहेर घेतो. अरे, ती किंचाळली, पण समोर उभा होता रुद्र. मनोजने आश्चर्याने पाहिलं आणि शांत स्वरात म्हणाला, ठीक आहे, तुम्ही बोला, मी आत जातो. रुद्रने आत पाहिलं आणि थंड आवाजात विचारलं, तुम्ही दोघं एकाच रूममध्ये राहत आहात? काव्य थोडी थांबली, मग निर्धाराने म्हणाली, हो. त्यात काही चुकीचं आहे का? रुद्रचा चेहरा लाल झाला. तो विवाहित आहे आणि तूही. मग? काव्याने त्याला तोडत सांगितलं, आणि तू मिस जेसिकासोबत एकाच कॅबिनमध्ये राहतोस ना? मग माझं चुकतंय का? त्याच्या डोळ्यात संतापाचा झोत चमकला. नाही, तू त्याच्यासोबत राहणार नाहीस, बस. काव्या थंड आवाजात म्हणाली, मग कुठे राहू? डेकवर? जहाज सुटले, आता जागा नाही. रुद्रने आजूबाजूला पाहिलं. एक जोडपं त्यांच्या समोरून जात होतं. अहो तुम्ही, तो म्हणाला. ते जोडपं थबकलं. हो, काय झालं? रुद्रने विचारलं. तुमचे कॅबिन या मजल्यावर आहे का? हो. मग ती मला द्या. तो पुरुष भुवया उंचावत म्हणाला. काय? कोण आहात तुम्ही? रुद्रचा आवाज शांत पण ठाम होता. 30 लाख रुपये देतो, चालेल का? काव्या थक्क झाली. तू वेडा झाला आहेस का? एका रूमसाठी 30 लाख? रुद्रने तिच्याकडे पाहिलंही नाही. पैसे पाठवतो, लगेच फोन उघडा, तो जोडप्याला म्हणाला. ते दोघेही अवाक झाले, पण लोभाने लगेच तयार झाले. काव्याने चेहरा हातात घेतला. रुद्र, कृपा करून माझ्या आयुष्यातून बाहेर जा. मी कोणासोबत राहते हे माझं काम आहे. रुद्र थंड आवाजात म्हणाला. काव्या, तू अजूनही माझी पत्नी आहेस. लोक काय म्हणतील? एक विवाहित बाई दुसऱ्या माणसाबरोबर रूम शेअर करते? काव्या हसली, कटाक्षाने, वेदनेने, तिरस्काराने. हो, तू मात्र दुसऱ्या स्त्रीबरोबर क्रूजवर मजा करू शकतोस, पण मी एक मैत्रीण म्हणून रूम शेअर केली तर माझं चुकतंय. तू कधीच बदलणार नाहीस रुद्र. रुद्रचा जबडा घट्ट झाला. जर मी इथे आलो नसतो तर तू आज रात्री त्या मनोजसोबत. काव्याने ओरडत त्याला थांबवलं. गप्प बस. मनोजने स्पष्ट सांगितलं होतं, तो सोफ्यावर झोपणार आहे. पण तू इथे जेसिकासोबत का आलास? प्रवास, जुगार, मोज मजा. रुद्रच्या ओठावर शब्द आले. तुझ्यासाठी, पण ते तू उच्चारू शकला नाही. काव्याने त्याच्या शांततेकडे पाहिलं, मग थंडपणे म्हणाली, आता बोलायचं काही उरलं नाही. ती मागे हटू लागली, पण रुद्रने अचानक तिला उचलून त्या नव्या कॅबिनमध्ये फेकलं. रुद्र, ती किंचाळली. तो दार बंद करून म्हणाला, पुन्हा आवाज काढला तर जबरदस्ती करेन. काव्याचा श्वास अडकला. तिचे डोळे भयाने आणि रागाने भरले. पण शेवटी ती शांत झाली, कारण ती जाणून होती, रुद्र जे बोलतो ते करतो. रुद्रने तिचे हात सोडले. काव्या डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली, रुद्र, काय?
तू खूप मोठा राक्षस आहेस, रुद्रने थंड हसत विचारलं. फक्त म्हणून की मी तुला दुसऱ्या माणसासोबत झोपू दिलं नाही? त्याने मोबाईल बाहेर काढला आणि स्क्रीनवर तो व्हिडिओ दिसला. काव्याचा चेहरा फिका झाला. हा व्हिडिओ तुझ्याकडे कसा आला? तू माझ्यावर नजर ठेवतोस का? ती रागाने त्याच्यावर झेपावली. त्याला सोफ्यावर ढकलून वार करू लागली. रुद्र, मी तुला सोडणार नाही. रुद्रने तिचे हात पकडले. काय झालं मी विचारतो. तू कुणासाठी नाचलीस? मजा आली का? काव्याचा चेहरा लाल झाला. ती स्वतःला सावरत म्हणाली, हो, मी सगळ्यांसाठी नाचू शकते, पण तुझ्यासाठी नाही. तो व्हिडिओ लगेच डिलीट कर. रुद्रने तिच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाला, आता माझ्यासाठी नाच. कधीच नाही, मरायला तयार आहे, पण तुझ्यासमोर नाही नाचणार. ठीक आहे, तो म्हणाला. किती पैशात नाचलीस सांग, मी 100 पट देईन. काव्याच्या डोळ्यात अश्रू चमकले. हो, दे ना. 10 लाखाचं काम होतं तर 100 पट म्हणजे 100 कोटी देशील? रुद्र शांत झाला. त्या रागाच्या मागे त्याच्या मनात फक्त एकच प्रश्न दाटून आला, ती एवढी दूर कशी गेली माझ्यापासून? रुद्रने डोळे काव्याकडे रोखलेले होते. 100 कोटी, तो थंड आवाजात म्हणाला. काव्याने ओठ चावले. काय झालं? गायकवाड ग्रुपकडे इतकं तरी असेल ना की पैशाचा राजा आज हरलाय? रुद्रने दात चावले आणि तिच्या हनुवटीला पकडून जवळ ओढलं. क्षणातच त्याने तिच्या ओठावर कठोरपणे दात लावले. काव्या झगडली, त्याला दूर ढकललं आणि थरथरत मागे सरकली. तिने हाताने आपल्या ओठावरचा ठसा पुसला. रुद्रच्या नजरेत त्या क्षणी तिच्या तिरस्काराची झळ पडली. तुला जे करायचं ते कर, पण मी तुझ्यासाठी काहीच नाही, ती थंड आवाजात म्हणाली. तुझ्याकडे गर्लफ्रेंड आहे ना, जा तिच्याकडे. माझ्याशी हा संताप कशाला? रुद्रने एक जोरात लाथ मारून दरवाजा आपटला आणि निघून गेला. काव्या उठली, पण दरवाजात क्रूजचा कर्मचारी उभा होता. मॅडम, श्री रुद्र म्हणाले की तुम्हाला तुमच्या जुन्या रूममध्ये परत जायचं नाही. काव्याने डोकं खाली केलं. रुद्रला राग आला होता, पण नियंत्रण मात्र कायम त्याच्याकडेच होतं. त्या रात्री क्रूज आंतरराष्ट्रीय पाण्यात पोहोचले. जुगाराच्या टेबलावर आता खेळ सुरू होणार होता. काव्य आणि मनोज त्या चमकदार कॅसिनोमध्ये पोहोचले, जिथे राजदीप विजयाच्या मालिकेत होता. राजदीप सर, काव्य हळू आवाजात म्हणाली. राजदीपने भुवया उंचवल्या. तू इथे काय करतेस? श्रेया जुगाराच्या टेबलाजवळ आल्या की नशीब जातं. काव्य शांत हसली. म्हणूनच आले, तुमचं नशीब किती मजबूत आहे ते पाहायला. खेळू का एक गेम? राजदीप हसला. काय म्हणतेस? हरलेला प्रोजेक्ट मिळवण्यासाठी हे नाटक आहे का? तू जिंकलीस तर काय, प्रोजेक्ट सोडू? काव्या म्हणाली. हो, आणि मी हरले तर? तुम्ही अट ठरवा. राजदीपने डोळे अरुंद केले. जर हरलीस तर तू आणि माझे मित्र सगळे रात्र आमच्यासोबत राहशील. त्याच्या मागे उभे असलेले काही पुरुष अश्लील नजरेने काव्याकडे पाहू लागले, पण ती न घाबरता म्हणाली, ठीक आहे. राजदीप क्षणभर गोंधळला. काय बाई आहेस तू, खूप स्वस्त वागत आहेस. काव्या हसली. थंड विषारी हसू. चल मग सुरू करूया खेळ. काही मिनिटात खेळ रंगात आला. राजदीप आत्मविश्वासाने पत्ते टाकत म्हणाला, आज माझं नशीब उत्तम आहे. मिस काव्या, तयार हो माझ्या मित्रांसाठी. काव्या शांतपणे म्हणाली, नशीब संपायला वेळ लागत नाही. आणि तू म्हटलंस ना, स्त्रिया टेबलावर आल्या की नशीब बदलतं. क्षणभरानंतर राजदीपने पत्ते उघडले आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव गोठले. त्याने कार्ड्स फेकून दिले. शे, ठीक आहे, बघू तुझं काय होतं पुढे. काव्याने शांतपणे हसत पत्ते गोळा केले. तुमचं नशीब आज सुट्टीवर गेलं दिसतं, राजदीप सर. पाठीमागून मनोज पुढे आला. छान काम केलंस, अभिनयही भारी झाला. काव्या म्हणाली, सगळं आधीच ठरवलं होतं. मनोजने कार डीलरला हाताशी केलं होतं. हा खेळ फक्त अभिनय होता. त्यावेळी रुद्र डेकवर उभा होता. समुद्राच्या वाऱ्यात त्याचे केस उडत होते. जेसिका त्याच्याकडे आली. तू परत येणार नाहीस का, ती विचारते. तू म्हणालीस ना तुला एकटं झोपायला आवडतं. रुद्र गप्प. मी तुझी गर्लफ्रेंड आहे रुद्र, ती म्हणाली. जेसिका, मी आधीच सांगितले, तू माझ्यासाठी योग्य नाहीस. आणि काव्या, जेसिका उपहासाने म्हणाली, तिला तर तू विसरू शकत नाहीस. माहिती आहे, ती आता राजदीपसोबत जुगार खेळते आणि जर ती हरली तर ती स्वतःला 4 पुरुषांसमोर ठेवणार आहे. रुद्रच्या डोळ्यात क्षणात रक्त उतरलं.
त्याने काही न बोलता तडक आत धाव घेतली. तो पोहोचला तेव्हा खेळ संपला होता. लोक कुजबुजत होते. त्या मुलीने तर राजदीपला हरवलं. खरं सांगायचं तर ती हारली असती तर मजा आली असती. रुद्रने मुठी घट्ट करून भिंतीवर घाव घातला. जिंकली का हरली फरक नाही, पण तिने असा हा सट्टा लावला हीच गोष्ट त्याला पेटवणारी होती. दुसऱ्या सकाळी काव्य आणि मुलेश न्याहारीसाठी रेस्टॉरंटमध्ये आले. आज आपण उतरू शकतो, काव्या म्हणाली. हो, छोटं विमान येईल. तू 2 दिवस अजून थांबणार का, मनोज विचारतो. नाही, राजदीपसोबत एकाच जहाजावर राहणं म्हणजे श्वास घुटमळतोय. तेवढ्यात रुद्र आणि जेसिका दोघे एकत्र आत आले. काव्याच्या हातातील कप थरथरला. त्यांनी एकत्र रात्र घालवली का, ती विचार करत राहिली. तो मला दुसऱ्यांबरोबर राहू देत नाही, पण स्वतः मात्र तिच्यासोबत